नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात न्यूज मराठी। मित्रांनो, आपल्या देशाला स्वातंत्र्य होऊन 70 वर्षांहून अधिकचा काळ लोटला गेला आहे। मात्र आपल्या देशातल्या अनेक जे समाज आहे, अनेक जाती जमाती आहेत, यांचा प्रश्न अजूनही तसेच आहेत किंवा त्यांच्यामध्ये अजूनही कोणत्याही प्रकारचे बदल झालेले आपल्याला पाहायला मिळत नाहीत। अर्थातच याच त्यांच्या व्यथांवर प्रकाश टाकलाय तो नीरा येथील प्रसिद्ध लेखक प्रवीण जोशी यांनी। प्रवीण जोशी आज आपल्याबरोबर आहेत आणि त्यांनी नुकत्याच लिहिलेल्या पनव्या या कादंबरीबद्दल आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। जोशी साहेब, नमस्ते, स्वागत आहे तुमचं आमच्या न्यूज मराठीमध्ये। महत्त्वाचा मुद्दा आहे की पनव्या हा काय प्रकार आहे आणि ही कादंबरी तुम्ही का लिहायला घेतली? पनव्या हा खरं तर बोलीभाषेतला शब्द आहे। भटक्या जमातींमधील जोशी प्रवर्गातील मेढंगी जोशी नावाची जी जमात आहे त्यांच्या बोलीभाषेमध्ये पनव्या म्हणजे मुली किंवा मुलं असा दोन्ही अर्थ होतो, पण सहसा लग्न न झालेल्या मुली असा तो अर्थ घेतला जातो। आणि याच विषयावरती लेखन करायचं ठरवलं कारण आज स्वातंत्र्याच्या 77 वर्षांनंतर देखील ही कुटुंब आज पालात राहत आहेत। सार्वजनिक शौचालयाच्या सुविधा यांच्याकडे नाहीत किंवा घरकुलासारख्या योजना यांच्याकडे नाहीत। त्यामुळं उघड्यावर जीवन जगणारी ही कुटुंब की ज्यांच्या पिढ्यांनी स्वातंत्र्योत्तर काळामध्ये, स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आणि त्याही पूर्वीच्या काळामध्ये लोकांचं प्रबोधन करण्याचं काम केलं, अशा लोकांनी लोकसंस्कृतीचं उपासक म्हणून काम केलं। परंतु आजच्या घडीला मात्र ते आजही मागास आहेत आणि कुठंतरी त्यांच्या व्यथा या शासन दरबारी पोहोचाव्यात आणि त्यांना योजनांचा लाभ मिळावा हा उद्देश त्याच्या पाठीमागे आहे। पनव्या या कादंबरीमधून तुम्ही कोणाची कथा सांगितलेली आहे किंवा त्यातली ज्याला आपण मेन कॅरेक्टर म्हणतो ते कोण असणार आहे, काय? पनव्या ही एक काल्पनिक कथा आहे किंवा कादंबरी आहे। याच्यामध्ये एका पिढीची कथा आहे। एक पिढी म्हणजे सर्वसाधारणपणे एकत्र मजल दर मजल करत भटकणारं कुटुंब आणि त्याच्यासोबत असणारे त्याचे नातेवाईक किंवा इतर व्यक्ती, याला आपण पिढी म्हणतो। मग या पिढीतल्या 5 मुलींची कथा स्वातंत्र्योत्तर काळापासून ते आत्ता 2024 पर्यंत या कुटुंबांना कोणकोणत्या परिस्थितीचा सामना करावा लागला, आपली पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांनी काय काय केलं, त्यांना काय काय मिळालं आणि त्यांनी काय काय सोसलं भोगलं, हे सगळे या कादंबरीमध्ये आहे। खरं तर या कादंबरीमधून त्यांचे तुम्ही व्यथा मांडलेल्या आहेत, त्यांच्या जीवनाचा प्रवास देखील मांडलेला आहे। असा कोणता प्रवास आहे की तो तुम्हाला फारच खटकला किंवा तो तुम्हाला तुमच्या हृदयाला लागला? खरं तर मुख्यत्वे मला हे खटकलं की ज्या लोकांनी प्रबोधनाचं काम केलं, ज्या लोकांनी लोकांना जागृत केलं, ते लोक आज देखील मागास आहेत। म्हणजे जी लोक मुख्य प्रवाहाबरोबर येणं अपेक्षित होतं त्यांना त्या पद्धतीनं येता आलं नाही। आणि प्राध्यापक कुंडलिक कदम सरांनी या कादंबरीला प्रस्तावना दिलेली आहे। त्या प्रस्तावनेमध्ये सुद्धा त्यांनी हे नमूद केलं आहे की आपल्याकडं दारावरती येणारा वासुदेव असो, नंदीवाला असो किंवा कोणताही भटका फिरस्ता समाज असो, या समाजानं आपण दिलेल्या पसाभर धान्यावरती आणि 10-20 रुपयावरती समाधान मानावं का? आणि आपणही तेवढंच केल्यानंतर आपलं काम संपलं म्हणजे समाजाचं काम संपलं असं आपण मानावं का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे। आणि हीच सुरुवात होती किंवा हाच प्राथमिक विचार होता ही कादंबरी लिहिण्यापाठीमागील पहिला माझा। त्यानंतर या समाजाला आजही जात पडताळणीचे दाखले मिळत नाहीत। कुठंतरी 1-2 मुलं BSc वगैरे झालेली आहेत, परंतु नोकरी मिळत नाही, कागदपत्रांची वानवा आहे। या सगळ्या गोष्टी कुठंतरी थांबायला हव्यात। त्यासाठी सर्वांनी, समाजानं, सरकारनं एकत्रित प्रयत्न करायला हवेत आणि हाच मध्यवर्ती दृष्टिकोन या पाठीमागे आहे। तुम्ही आत्ता म्हणालात की सरकारनं प्रयत्न करायला हवेत। सरकारच्या माध्यमातून अनेक योजना या आणल्या गेलेल्या आहेत। उदाहरण द्यायचं झालं तर मध्यंतरी सरकारनं देवदासी निर्मूलनाचा प्रयत्न केला। आजही आपण जेजुरीला गेलो तर तिथं मुरळी दिसते। आजही आपण जर काळोबाईला गेलो किंवा तुमच्या तुळजापूरला गेलो तर अशा ठिकाणी अनेक देवदासी दिसतात। मग सरकारने एवढा प्रयत्न केला तरी देवदासी निर्मूलन का झालं नाही, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा जर निर्मूलनच करायचं असेल तर मग त्या ज्या देवदासी आहेत त्यांना देवदासी म्हणून घेण्यात खूप आनंद वाटतो, मग त्यांचं निर्मूलन होऊ शकेल का? आहे हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। या प्रश्नाला 2 बाजू आहेत। तिनं चांगल्या प्रमाणामध्ये बदलायला सुरुवात आहे। या काही दशकानंतरची परिस्थिती नक्कीच वेगळी असेल आणि त्याच दृष्टीनं शासनाचा कोणताही उपक्रम म्हणजे अगदी या आधीचं मुख्य आपल्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये विधवा महिलांना समाविष्ट करून घेण्याचा विषय असेल
तोही अत्यंत चांगल्या पद्धतीनं गावोगावी सुरू आहे. म्हणजे एक प्रबोधनाचं वारं चांगल्या पद्धतीनं वाहतं आहे असं म्हणायला काही हरकत नाही. मला तर तुम्हाला एक खरं प्रश्न विचारायचा आहे. वासुदेव ज्यावेळेस दारात येतो किंवा पिंगळा ज्यावेळेस दारात येतो त्यावेळेस तो मोठ्या प्रमाणात स्वतःच प्रबोधन करत असतो. म्हणजे आईवडिलांना सांभाळा, देवधर्म करा, रूढी परंपरांचं पालन करा, अशा प्रकारचा तो उपदेश लोकांना देत असतो. मात्र याच लोकांकडून किंवा याच उपदेश देणाऱ्या लोकांकडून स्वतःच्या उत्थानासाठी किंवा स्वतःच्या प्रगतीसाठी काही प्रयत्न केले गेलेत नाहीत. केवळ रूढी परंपरा पाळत किंवा आपण आपल्या आईवडिलांनी पिंगळा केला, आपल्या आईवडिलांनी वासुदेव केला, आपल्या आईवडिलांनी बाबा नंदीबैल पाळला, मग त्याच्यातून त्यांनी कुठं बाहेर आलं पाहिजे का? त्याच्यातच का त्यांनी अजून समाधान मानलं पाहिजे का? काय सांगाल, तुम्हाला काय वाटतं? नाही, त्याच्यातून त्यांनी 100% बाहेर आलंच पाहिजे. म्हणजे केवळ लोकसंस्कृती जपण्यासाठी म्हणून आपण त्यांच्याकडे पाहिलं जाऊ शकत नाही. माझा गल्हाटा हा काव्यसंग्रह होता आणि त्या काव्यसंग्रहामध्ये मी हाच विषय मांडला होता की आज आम्हाला लोकसंस्कृतीचा उपासक म्हणून वासुदेव नक्कीच प्रिय आहे, पण माझ्या मुलानं वासुदेव व्हावं असं आम्हाला आजपर्यंत वाटत नाही. मग हे का वाटत नाही? का तर वासुदेवाला मिळणारं मानधन किंवा वासुदेवाचं जीवन ज्यावेळी माझ्या मुलानं जगावं असं वाटेल त्यावेळी कुठंतरी निश्चित त्याच्यामध्ये सकारात्मकता असेल. परंतु या समाजानं स्वतःचा विकास हा केलाच पाहिजे. शिक्षणाचा धागा धरल्याशिवाय हा विकास होणं शक्य नाही. आणि आता शिक्षण घेत आहेत मुलं, शिक्षणाच्या प्रवाहामध्ये येत आहेत. फक्त ज्या काही थोड्याफार अडचणी आहेत त्या सुटल्या की हळूहळू याच्यामध्ये निश्चित बदल होईल. खरंच तुम्ही आत्ता म्हणला की वासुदेवाच्या पोरांनी वासुदेव होऊ नये असं त्या समाजाला वाटतं. पण एक आपल्याकडे गोष्ट आहे की शेतकरी हा सदन मानला जातो. मात्र त्याच शेतकऱ्याच्या मुलांनी शेतकरी व्हावं असं न म्हणणारे सुद्धा अनेक शेतकरी आहेत. यांच्या समस्यांकडे तुम्ही कसं बघता? शेतकऱ्यांच्या समस्या देखील बऱ्याच आहेत. म्हणजे अगदी रात्री अपरात्रीची वीज असेल किंवा पिकाला हमीभाव नसणे यासारख्या अनेक गोष्टी आहेत. शेतकऱ्यांच्या बळावरच किंवा शेतकऱ्यांच्या जीवावरच अवघं विश्व जगतं आहे असं म्हटलं तरी वावगं ठरू नये. शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी देखील प्रयत्न व्हायला गरजेचेच आहेत. मित्रांनो, आपल्यासोबत होते प्रवीण जोशी, ज्यांनी पनव्या ही कादंबरी लिहिली. त्यांची पनव्या ही कादंबरी नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली, प्रकाशित करण्यात आलेली आहे. त्यांनी जे जोशी समाज आहे या जोशी समाजाची व्यथा आणि कथा या कादंबरीतून मांडलेलं आहे. पण मित्रांनो, आपल्या संपूर्ण समाजामध्ये अनेक अजून काही चालीरीती, रूढी परंपरा या जुन्याच वापरल्या जातात, जुन्याच पद्धतीने चालवल्या जातात आणि आपण बऱ्याच वेळा त्याच चालीरीतींना, रूढी परंपरांना अडकून बसतो आणि त्याचा मोठा परिणाम आपल्यावर होत असतो. त्यामुळं अशा प्रकारचे लेखक, कथाकार किंवा कादंबरीकार आपल्या समाजात असायला हवेत. त्यांनी लिहिलेल्या कथांकडे, कादंबरींकडे एक डोळसपणं पाहणं गरजेचं आहे.